आणि 12व्या खेळाडूसाठी देखील मेडल्स आहेत, सो आपण कंपल्सरी पाठवायचं याची देखील नोंद करून घ्या. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेला. सलोसुरेट 11 कांबा विपक्ष लायन्स 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ब्युटिफुल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. सायुष एंटरप्राइजेस राजेश शेठ वाळिंबे साहेबांच्या वतीने आम्हाला सौजन्य झाले. जाऊया मैदानाच्या दिशेला. एक जबरदस्त मुकाबला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. विकास निश्चिते आणि आदेश पावशे ही सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. पहिला बॉल जो वाईट, त्यानंतर आली डबल. बॉलिंग ट्रॅक वरती विवेकला आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार. मिळतील लावा 4. असेल हा चौकार. आपण बघू शकतो मैदानाच्या बाहेर राजेश शेठ वाळिंबे साहेब देखील दूरवरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शिवाजी दादा खरकर असतील, त्यांच्या समवेत देवराम दादा सिरोशे, हे सर्व मान्यवर मंडळी आपल्याला लांबून प्रेक्षक गॅलरी मधून आनंद घेत असताना योगेश दादा बनकरी पण आहेत. लांबून ते आनंद घेत आहेत, थोडा थांबून घेत आहेत आनंद, पण आनंद घेत आहेत, हे महत्वाचं आहे. प्रेक्षक गॅलरी मधून बघा 1 2 3 4 5 प्रेक्षक गॅलरी आहेत आणि पुढच्या वर्षी टेरेस वरून आनंद घेतील यात मात्र शंका नाही. आनंद घेणं महत्वाचं आहे मित्रांनो. ऑन साइडला टर्न केला, स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. कांबा प्रीमियर लीग स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, आपल्या सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या अभूतपूर्व नात्याची सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे जाईल. फलकावरती धावा 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि देवराम दादा सुरोशे हे नाश्ता करत करत असताना मॅच एन्जॉय करतायत, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. फक्त त्यांची जी टीम आहे विकेट पडायला नको किंवा चौकार षटकार जायला नको, नाहीतर ठसका लागू शकतो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आदेशच्या बॅट मधून. जबरदस्त स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वीपर कव्हर, इनसाइड आउट, थ्रू कव्हर्स आलेला दमदार चौकार. क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 या आकड्यावर. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. डीजे प्रशांत यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. पडगा अंबाडी येथून, करंजोटी येथून दूरवरचा प्रवास करून डीजे मोर्या यांची भरपूर सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं विशेष कौतुक असणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. 10:30 वाजलेत मित्रांनो, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. 10 मॅचेस कशा कंप्लीट होतील. तुम्ही यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्यात आलाय.
बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला जरूर ट्रॅव्हल होतोय. आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. कांब्यामध्ये तुम्ही खेळतायत तर पैशांचा पाऊस पडणार, नेहमी पैशांचा पाऊस पडतो. पण जे पण पारितोषिक असतील जमा केल्याशिवाय ते पारितोषिक लावण्यात येणार नाही. आयोजन समितीची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये. पैसे जमा केल्याशिवाय पारितोषिक कुठल्याही प्रकारे लागणार नाही. फोनवर जीपे वगैरे काही स्वीकारलं जाणार नाहीये, फक्त कॅश, रोकडा. जीपे इथे कोणी यूज करत नाही, सर्व रोकडा. यावेळेस देखील बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक केलाय. बॅडमिंटन जास्त, टेनिस खेळतो, टेबल टेनिस. हा, ड्रिल करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. टेबल टेनिस खेळत असताना फार चांगलं कार्य आणि आदेश मला वाटतं चॅम्पियन्स देखील भरपूर पटकावणारा खेळाडू आहे. यावेळेस देखील आपटी बार पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, नो बॉल. धावसंख्या फलकावरती 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अत स्वागतम. याच दरम्यान कृष्णा शेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांची लकी प्रिन्सेस अर्थातच अद्विका गाडा मालकीन यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. नुकताच शंभू बैलाने मथुरची गाडी मारून ज्या प्रकारे कारनामा केला तर मात्र संपूर्ण कांबाकरांना अभिमान वाटावा असं कार्य या संपूर्ण कांबाकरांच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यावरती भरीव योगदान म्हणजेच काय तर मात्र आपल्याला पाहायला मिळतील कृष्णादा, त्यांची संपूर्ण टीम, अद्विका हिच्या नावाने शंभू आपल्याला बैलगाडा शर्यतीमध्ये खेळत असताना, रेस करत असताना, शर्यत करत असताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा नो बॉल. हाईट फॅक्टर इथे मॅटर करतोय. आणि पुन्हा एकदा फ्री हिट. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विकास निचिते, आदेश पावशे, 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. चलो शिर्डी 11 कांबा विपक्ष लायन्स 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि फ्री हिटचा बॉल आहे. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत फिल्डर येतील. मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉल वरती खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर फर्स्टला आहे. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली ड्रॉप. ही कॅच ही मॅच. कालच्या दिवसामध्ये फरदीन काझीची कॅच सुटली. पॅरामाउंट RMC इन्फ्रा, जय बजरंग गोरसई ब संघ ग्रामीण धमाका बिग बॅशच्या सुपर 8 मध्ये दाखल झाला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, हा समीकरण नेहमी आपण पाहिला. मैदानावरती आलेली डबल, षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 23 आपल्याला पाहायला मिळेल. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत आमच्या प्रवीण दादा बनकरी यांची आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण दादांचा विचार केला तर मला वाटते सीझन नंबर 3 मध्ये मालिकावीर चे मानकरी देखील प्रवीण दादा ठरले होते. सागर दादा बनकरी यांची देखील भरपूर सारी मेहनत या समस्त स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती जे फलंदाज आहेत विकास निचिते, ज्यांची देखील भरपूर सारी मेहनत. ऐकावे जनांचे, करावे मनाचे, याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणजे आमचे विकास दादा. यावेळेस स्ट्रोक लाजवाब होऊ शकला असता. कॅच झाली आहे ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 कॅचेस, एकूण 3 कॅच सुटलेल्या पाहायला मिळतील. 2 धावींच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. निलेश दादा निश्चित आहे सामन्याचा आनंद घेतायत की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण त्यांच्या अगदी जवळ असणारा संघ चलो शिर्डी 11 कांबा आणि बंधू देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. यावेळेस देखील बीमर पाहायला मिळतोय.
नो +1 एकूण 2 धावा फलकावरती ऍड होतील 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 27. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 27 ऑन द बोर्ड. आदेशचा विचार केला तर आदेश एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूकडे नेहमी प्रेझेन्स ऑफ माइंड समज सूचकता असते. फार चांगले गॅप शोधतो हा खेळाडू. गॅप भेदण्यासाठी माहिर आहे. ऑलराऊंड 360 आणि हा फ्रीटचा बॉल आहे. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये वेल स्टॉप. चांगली फिल्डिंग. सुपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहेत. आलेली डबल 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच आपण त्वरित टॉसच्या दिशेला देखील वळणार आहोत. पुढील मॅच जय वाघोबा विपक्ष CR11. त्यामुळे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फिल्डिंग अप्रतिम. जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा दर्जा जो मात्र अप्रतिम पाहायला मिळेल. स्क्वेअर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या 31. भागेश इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 31. 31 पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त फलंदाजी. चलो शिर्डी 11 कांबा संघाच्या वतीने. लायन्स 11 संघ थोडंसं अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी विवेकच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. विवेक ओळखला जातो वेगवान गोलंदाजीसाठी. विवेकचे जे आखूड टप्प्याचे बॉल असतात ना, खेळणं अतिशय अवघड असतं. आणि त्या बॉलवरती जर तुम्ही एखादा फुल स्ट्रोक मारताय त्यावरती सिक्सर जातोय तर तुमच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. विवेक असा खेळाडू आहे ना, तो सहसा धावा देत नाही. त्याच्या विरोधामध्ये धावा आल्यात. आता तो जखमी वाघासारखा मैदानावरती खेळतो. यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होईल. मैदानावरती आलेली डबल 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 33 ते 33 धावा धावफलकावरती. बॉल झालेत आतापर्यंत 5. विवेकच्या विरोधामध्ये आक्रमकता पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. विवेकच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. जो खेळाडू ट्रम्प कार्ड आहे, हुकुमाचा एक्का आहे, त्यावरती आक्रमकता. बघा बांबू बिंबूंना हात लावू नका. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. चौकार. क्या बात आहे. 4 धावांसाठी आज चौकार देखील पाहायला मिळतोय. त्या स्थितीमध्ये बॉल ज्यावेळेस जातो. यस 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या फलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सागरदादा लोखंडे आपल्याला पाहायला मिळतील. यस एकही विकेट अजून गेली नाहीये. सागरदादा लोखंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत वॉटर बॉयच्या भूमिकेमध्ये. पहिल्यांदा प्रवीण दादा आले, त्यानंतर आता सागरदादा देखील आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 37. 37 धावा धावफलकावरती. राज विशे इंजिनियर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच मध्ये जय वाघोबा विपक्ष CR11. तगडी मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. का? कारण एकीकडे चांगले बॅटर, दुसरीकडे चांगले बॉलर्स. त्यामुळे मजा येणार आहे त्या मॅच मध्ये. जय वाघोबा 11 संघाला मेहनत, त्या सोबतीला नशिबाची साथ नेहमी सोबत निलेश दादा सुरोशे यांच्या हस्ते. हॅरिस सर देखील आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी आघाती देशामध्ये जाऊन त्या सोबतीला भारत भ्रमण करून फार चांगलं कार्य, तांब्याचं नाव मोठं केलंय. जास्तीत जास्त मागणी ही गुजरातमध्ये सरांना नेहमी असते. नरेंद्र मोदी यांच्या नंतर आमच्या हॅरी सरांचाच नंबर गुजरातमध्ये मागणीसाठी जास्त असतो. मला वाटतं एक आधार कार्ड गुजरातचं देखील बनवलं पाहिजे हॅरी सरांचा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 37. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हॅरी सर, त्या सोबतीला सुदीप अंबवणे सर आपल्याला पाहायला मिळतील.
मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या फलकावरती 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 37 ऑन द बोर्ड, 37 धावा धावफलकावरती. महत्वाची ओव्हर, महत्वाची मॅच. कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. सुमित पाहायला मिळत आहेत. आता सुमित वरती पारितोषिकांचा वर्षाव होईल का, हा मोठा प्रश्न आहे. सुमित पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. छुपा रुस्तम, सुमित पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला षटक क्रमांक 4 मध्ये. गोलंदाज तयार सुमित. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, भरपूर उशीर होतोय. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती 37 विदाउट एनी लॉस बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये. 37 धावा धावफलकावरती कट केलाय. थर्ड मॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जाईल. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 38, 38 धावा. ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची लढत, महत्वाची मॅच. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे खेळाडू खेळू शकतील का. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाली. थोडीशी मिस्टेक कीपरच्या वतीने. चांगली गोलंदाजी. 22 ची सिंगल ऍड होईल. सुपर उत्तम खेळाडू सुमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमितने 2 बॉल वरती एकच धाव खर्च केली. एक लेग बायची सिंगल आली आणि एक विथ द बॅट सिंगल पाहायला मिळते. सुमित जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. वाह, काय गोलंदाजी आहे असं म्हणायला पाहिजे होतं, पण व्हाईट बॉल. वेग प्रचंड, प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावर. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. समालोचन कक्षाला दिली आहे सलामी आणि बॉल सीमा पलीकडे. विकासच्या बॅट मधून हा झकास सिक्सर. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 48, 48 धावा धावफलकावर. बॉल झालेत आतापर्यंत 4. एक सिक्सर आलाय, त्या सिक्सरच्या साथीने धावसंख्या फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुमित जबरदस्त गोलंदाजी करतायत, नो डाऊट ॲट ऑल. धावा आल्यात त्यांच्या विरोधामध्ये, पण पहिल्यांदाच गोलंदाजी करतायत, त्यामुळे फार चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळेल. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. आवांतरशी धाव फलकावरती होईल ऍड. धाव संख्या फलकावरती 49 या आकड्यावर. स्लोवर व नॉन साइडला टर्न केला. सिंगल ऍड होईल. एका धावेच्या मदतीने एक्स्ट्राच्या धावसंख्या 50 या 50 धावा धावफलकावरती. 50 ऑन द बोर्ड. 50 धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील ऑन साइडला व्हॉट अ स्ट्रोक. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. आलेला दमदार 4 धाव्यांसाठी स्क्वेअर लेगला क्लिअर करत चौकार.
54 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल. फार चांगली बॅटिंग या दोन्ही खेळाडूंच्या वतीने पाहायला मिळते. विकास आणि आदेश हे दोन खेळाडू ज्या प्रकारची बॅटिंग करतायत ती कमालीची फलंदाजी आहे. अडचणी मैदानावरती आलेल्या आहेत. अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे सध्याच्या घडीला लायन्स 11. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील शुभम ठाकरे, ज्याला आम्ही स्टेन ठाकरे म्हणून बोलवतो. वेग प्रचंड आहे शुभमकडे, गती भरपूर आहे, पण त्या गतीसोबत लाईन लेंथ ॲक्युरेसी महत्वाची असणार आहे. मी म्हटलं होतं गती आहे पण ॲक्युरेसी महत्वाची असते. शुभम एक चांगला गुणवान खेळाडू आहे. त्याच्या वतीने यस 22 त्याच्या वतीने देखील अपेक्षा अशी असेल की कमीत कमी धावांवरती थांबवं. आलेली आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती 22 सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 55 धावा. प्रचंड वेग शुभमकडे आहे. 100च्या स्वरूपामध्ये धावसंख्या ही जास्त वाढू नये ही चिंता प्रत्येकाच्या मनामध्ये असते, कारण ते 100च्या धावा पुढे जाऊन तुमच्या संघासाठी कुठेतरी पराभवाच्या जवळ नेतात. तेच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 55. यावेळेस देखील फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आणि बॉल सीमा पलीकडे आलेला. जबरदस्त 4 धावांसाठी चौकार विकासच्या बॅट मधून. यावेळेस देखील ऑन साइडला वाडा स्ट्रोक, जबरदस्त फटका. या फटक्याचे चटके जरूर बसतील स्क्वेअर लेगच्या दिशेला. सलगचा विकासच्या बॅट मधून हा तिसरा चौकार. धावसंख्या फलकावरती 63. 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानावरती मिस्टर केपीएल कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 1 चे मालिकावीर संतोष दादा पाहायला मिळतील. संतोष दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती विकास, बॉलिंग ट्रॅक वरती शुभम पाहायला मिळतोय. गुणवान खेळाडू आहे शुभम. यावेळेस देखील फुल टॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेला. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला. दमदार 4 धावांसाठी खणखणीत विकासच्या बॅट मधून चौकार. यावेळेस देखील रनआउटचा प्रयत्न होता, झाली आहे थोडीशी मिस्टेक. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न असेल मैदानावरती. बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील का? फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 सिंगल ऍड होईल. रनआउटची विकेट देखील प्राप्त होत असताना धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना 68. 68 धावा धावफलकावरती. एकूण 70 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला पुढील मॅच आपण टॉस देखील करणार आहोत. एकीकडे संघ पाहायला मिळेल जय वाघोबा 11, दुसरीकडे CR 11. बीमर चेक करण्यात येतोय. आणि बीमर बॉल आहे त्यामुळे नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे तिसऱ्यांदा फ्री हिट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
एकूण 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नवीन बॅटर पिंटू आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती विकास आहेत. अडतीस इंडिव्हिज्युअल खेळत असताना विकास पाहायला मिळतील. अंत बला तो सब बला, चेरी ऑन द केक, चेरी ऑन द टॉप. चौकार आलाय शेवटच्या बॉल वरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 73 73 धावा आणि 74 74 धावांचं लक्ष. CR11 संघ, जय वाघोबा 11. कृष्णदादांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. कृष्णदादा ठाकरे बैलगाड्या क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे. त्यांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. KPL सीझन क्रमांक 6 दिवस क्रमांक पहिला मॅच क्रमांक 3 आणि तिचा टॉस जो मात्र मिड इनिंग्स मध्ये होत असताना पाहायला मिळेल. हेडच कॉल आहे आणि टेल पडलेला आहे. कृष्णदादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय. CR11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. भागेश आपला डिसिजन. बॅट पास. बॅटिंग येणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं समोर बलाढ्य संघ आहे ज्या संघाने KPL सीझन क्रमांक 1 पासून सीझन क्रमांक 5 पर्यंत स्वतःच्या नावाची वर्चस्व सातत्याने दाखवले. ज्या संघामध्ये बरेच मातब्बर खेळाडू आहेत. तुझा विचार केला तू तितकाच मातब्बर आहे. टॉस जिंकलाय, बॅटिंग चूज केली आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+ धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. एकंदरीत पाहायला गेलं 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. तू आहेस, तुला सोडून कोणावरती दारोमदार जास्त प्रमाणात असेल? सचिन राठोड, चेतन बेलवले, निरंजन शिरोसे असे आहेत आमच्यात बॅट्समन भरपूर. ज्या प्रमाणे पाहायला मिळतोय मागच्या वर्षीचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तू होता. यावेळेस मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक पाहायला मिळतीये. काय म्हणशील त्याबद्दल? आयोजनात ग्रामस्थ मंडळ कांबा असेल ना तर आयोजनाला तोड नाही. मॅच साठी शुभेच्छा असेल. मी येतोय राज यांच्याकडे. राज, डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या क्रीडा स्पर्धेमध्ये सीझन क्रमांक 6 मध्ये उतरतायत. टॉस तुम्ही हरला, टॉस जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? आमची बॉलिंग स्ट्रेंथ आहे तर आमचा डिसिजन बॉलिंगच असता. एकंदरीत पाहायला गेलं दरवर्षी तुम्हाला प्रश्न विचारला जातो किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही एक्झॅक्ट फिगर सांगता तेवढ्यापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करता आणि थांबवता देखील. यावर्षी जर पाहायला गेलं मी तोच प्रश्न विचारेल. समोर पाहिला भागेश ज्याला मॅन ऑफ द सिरीज मागच्या वर्षी मिळाली होती. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावेपर्यंत. 45 ते 50 धावेंपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. तुला देखील आपुलकीचा प्रश्न विचारेल. ज्याप्रमाणे इथे सर्वांची मेहनत पाहायला मिळते. आमचे सागर दादा असतील, त्यानंतर विकास दादा असतील, त्यानंतर प्रवीण दादा असतील, आदेश असेल, साईनाथ ठाकरे असतील, या सर्वांची मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांच्याबद्दल काय म्हणशील? आणि ज्याप्रमाणे आपण पाहतोय चिंतामण दादांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी मालिकावीरसाठी बाईक पाहायला मिळते. विशेष सहकार्य आम्हाला दीपक दादांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकंदरीत या सर्वांबद्दल काय म्हणशील? कांबाची स्पर्धा बोलली तर 1 नंबरच असते आणि सर्वांचा प्रतिसाद उत्तमच असतो कांबा गावातून, तर त्यांचा हार्दिक आभार.
आणि अजून एक शेवटचा प्रश्न विचारेल. मागच्या वर्षी चॅम्पियन होता, त्या वर्षी डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून आलात. या वर्षी कुठल्या ट्रॉफीवरती लक्ष असेल हे मला ऐकायचे. लक्ष तर पहिल्याच ट्रॉफीवरती असेल. फॉर्मॅलिटी होती, हरकत नाही. आणि मॅचसाठी शुभेच्छा असेल. नाणेफेकी कक्षातून न्यूज येत असताना पाहायला मिळतीये. CR11 संघाने टॉस जिंकला, बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी जय वाघोबा 11 या संघाला. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. चला आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. निलेश दादा सुरोशे यांच्या शुभ हस्ते आपण योगेश दादा धिरडे, निलेश दादा निश्चित आहे यांच्या शुभ हस्ते, निलेश दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही योगेश धिरडे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ही स्पर्धा देखील एन्जॉय करत असताना पाहतोय. सुमितच्या बॅटमधून पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती देखील चौकार येत असताना पाहायला मिळते. सुमित मैदानावरती काहीतरी वेगळाच शैलीमध्ये गोलंदाजी देखील केली आणि आधी फलंदाजी देखील करत असताना फार शैलीदार फलंदाजी. कव्हरच्या दिशेला हा चौकार आलाय. पुढील शुभ सन्मान आपण करणार आहोत दीपक दादांच्या शुभ हस्ते. कृष्णशेठ ठाकरे यांचा शुभ सन्मान करणार आहोत. महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक फार मोठं नाव. अद्विका गाडा मालकीन तिच्या नावाने शंभू देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बैलगाडा शर्यतीमधील फार मोठा बैल. ऑन साइडला काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. सुमित थांबायचं नाव घेत नाहीये. अपना टाइम कब आएगा मालूम नहीं लेकिन अपना टाइम खुद लाएगा असं म्हणत असताना जबरदस्त फलंदाजी. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत हा चौकार देखील पाहायला मिळतोय. यानंतर पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. रुपेश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते मधुकर दादा सिरोशे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. रुपेश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते मधुकर दादा सिरोशे साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. मधुकर दादा सिरोशे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. तसेच योगेश दादा रेरडे, कृष्णदादा ठाकरे या सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. स्पर्धेच्या वतीने अनेक साऱ्या मान्यवर मंडळींची उपस्थिती आहे. त्या सर्व मान्यवर मंडळींचा आम्ही विशेष आभार देखील व्यक्त करणार आहोत. थँक्यू सो मच. सर्वांचा विशेष आभार असेल. जाऊया ऑन गोईंग आजच्या दिशेला जिथे विजयासाठी 74 धाब्यांचं लक्ष लायन्स 11 या संघासमोर. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आहे. KPL सीझन क्रमांक 6 मध्ये मॅच क्रमांक दुसरी पाहायला मिळतीये. यावेळेस देखील थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. हॅरी सर आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत इट्स व्हाईट बॉल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. जे 2 षटकं अजून एक शुभ सन्मान आपण करणार आहोत. संतोषदादा राठोड साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. सागरदादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर साईनाथ येत आहेत. साईनाथ यांच्या माध्यमातून कॅच होतीये ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ समीकरण उद्ध्वस्त होतोय. पहिल्या इनिंग मध्ये देखील कॅच सुटली होती, तिथून मात्र 70 पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या. अगदी आपण पाहायला गेलं तर विश्वचषकामध्ये देखील संजू सॅमसनची कॅच सुटली होती. त्याने त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची कामगिरी देखील केली होती. इथे आपण पाहतोय चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते, चांगल्या प्रकारे कमबॅक होतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले होते, मात्र त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. चेसिंग करत असताना 74 धावा टीमची टोटल जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 63 धावेंची गरज. संतोषदादा राठोड साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक समाजसेवक संतोषदादा राठोड साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत.
तर याच दरम्यान सोमनाथ शेठ धिरडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज होतोय तयार दीपेश आपल्याला पाहायला मिळतील. ज्या दीपेशने मागच्या वर्षीचा विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, सातत्याने 2 षटका हाताळायचा असा दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. सो आपण पाहू शकतो आदेश असेल, दीपेश असतील, त्यानंतर विकास असतील, या तिघांच्या 4 ओव्हर इम्पॉर्टंट असतील मॅच मध्ये. इथे देखील आपण पाहतोय इनफिल्डला बेदलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता साज बाज और ताज 3 धावा देखील कंप्लीट होतील. अशा प्रकारचे एफर्ट तुम्हाला टाकणं गरजेचं आहे, कारण 15 पेक्षा जास्तची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करायची आहे. आणि अशी फिल्डिंग जर असेल तर तुम्हाला मात्र रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी चपळ करणं गरजेचं आहे आणि ती चपळ रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये आणि याच दरम्यान उद्योजक समाजसेवक राजेश शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. वेलकम राजेश दादा, आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल KPL सीझन क्रमांक 6 मध्ये. 15 धावा धावफलकावरती येत. पहिल्याच मॅच मध्ये विकासने चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस बॅटची कडा, डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय, कॅच होती कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, विकेटचं बटन लागतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला मोठा धक्का. बॅटिंग करत असताना लायन्स 11 संघाला विवेकची केस संपुष्टात. विवेक बॅक टू दी पवेलियन. राजेश दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विनंती करेल निलेश दादा सुरोशे यांना त्यांच्या टीमची टोटल आपल्याला 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. 15 रन, 15 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश उर्फ छोट्या, आकाश खरखर उर्फ छोट्या, जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सायनाथ ठाकरे चेहऱ्यावरती स्मित असे. लय मेहनत केली मागच्या 5 सीझन मध्ये, तरी ट्रॉफी भेटली नाही. यावर्षी मेहनत होतीये. ट्रॉफी तर ट्रॉफी नाही आणि बॅटिंग पण भेटत नाही, बॉलिंग पण नाही, काहीच भेटत नव्हतं. हरकत नाही. या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय चलो शिर्डी 11 संघाच्या माध्यमातून. बॉलिंग भेटेल 1 ओव्हर तरी. ह्या वर्षी प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती लक्ष असेल, नो डाऊट एट ऑल. स्टेप आउट करण्यात आलं आणि फॉलो थ्रू मध्ये दीपेशचं जजमेंट चांगलं होतं, मात्र आपण पाहतोय चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फेकी देखील होती, तोपर्यंत कंप्लीट एक सिंगल होती. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. दोन षटकांची समाप्ती होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. वे वाचवणं गरजेचं राहील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या KPLच्या सीझन क्रमांक 6च्या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांकाचा जो करंडक आहे, ट्रॉफी आहे, ती आम्हाला दीपक दादा सुरोशे साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झाली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. मॅन ऑफ द मॅच राजेश दादा
वाळिंबे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालाय, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. सन्मान चिन्ह प्रवीणदादा बनकरी असतील, गणेशदादा बनकरी असतील, या 2 मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालंय, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, त्यानंतर फिल्डर, ते देखील आम्हाला सौजन्य झालेले आहेत. इथे कॅचची संधी, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, विकासला बोलवा, तो बॅटिंग करून देईल. विकासला बोलवा, तो गोलंदाजी देखील करून देईल. विकासला बोलवा, तो विकेट देखील घेऊन येईल. आणि तेच इथे पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये 42 धावा आणि दुसऱ्या इनिंगच्या पहिल्याच बॉल वरती त्याचे इंडिव्हिज्युअल इथे आपण पाहतोय विकेट देखील प्राप्त करून दिली आहे. आणि क्या बात आहे, आमचे हिरा सर बॅट्समनला घेऊन देखील चाललेत, बॅट्समनला घेऊन देखील येत आहेत. क्या बात आहे, डान्सिंग पंच म्हणून त्यांची भूमिका आहे. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर पाहायला गेलं, कांबा गावाचं नाव या हिऱ्याने रोशन केलंय, यात काही शंका नाहीये. म्हटलं जातं ना, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी आहे. प्रामाणिकपणे स्वतःच्या जे टॅलेंट होतं त्यावरती बॅक केलं आणि आज आपण पाहतोय कांबा गावाचं नाव फक्त आणि फक्त ठाणे पुरतं मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भारताच्या बाहेर देखील ज्यांचं नाव लौकिक होतंय असे हिरा सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहतोय सायनाथ पाहायला मिळतील. मिसफिल्ड खूप जास्त प्रमाणामध्ये सायनाथ यांच्या माध्यमातून होतीये. याआधी देखील कॅच सोडली, आता देखील फिल्डिंग खराब होतीये. आता यांना म्हणणार कोण हा प्रश्न पडतो. संघ मालक आहेत. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. मात्र ज्याप्रमाणे सुरुवात अपेक्षित होती तशी सुरुवात झाली नाहीये. मयूर आला आणि मयूरने इथे षटकार देखील टोकरावतात, त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. या ओव्हर मधील दुसरा गडी बाद होतोय. पंकज आपल्याला पाहायला मिळतील. होम डिलिव्हरी केली जाते. जो येतोय त्याला आणायचं देखील काम करतायत, त्याला पाठवण्याचं देखील काम करतायत. प्रत्येक गोष्टीची पाहणी मैदानाच्या आतमध्ये आमचे हिरा सर करतायत. तर याच दरम्यान SSK या संघाचे संघ मालक पुरस्कर्ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय उमेशदादा ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. वेलकम उमेशदादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या संघाचा विचार केला, मागच्या वर्षी देखील चांगली कामगिरी त्या संघाच्या माध्यमातून झाली होती. इथे देखील चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, कॅच कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. या ओव्हर मधील तिसरा गडी बाद होतोय आणि पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ दी सिरीजच्या रेस मध्ये प्रबल दावेदारी पेश करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वर्चस्व गाजवतोय आणि कृष्णशेठ ठाकरे यांच्या माध्यमातून विकास यांच्या जकास कामगिरीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज निलेश दादा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती आहेत. जशा विकेट पडतायत चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळतोय. 32 दात असतात, मात्र दादांचे 38 दात दिसत आहेत. काही हरकत नाही. आपला छोटा भाऊ ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अशी कामगिरी करतो भावाला चांगलंच वाटतं. हरकत नाही. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 या आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती आहेत. सायनाथ ठाकरे तुम्ही आता ओव्हर घेऊ शकता. मे बी
लय रन पाहिजे, त्यामुळे तुम्ही ओव्हर घेऊ शकता. ज्यावेळेस समोरचा संघ बॅकफूट वरती असेल तेव्हाच तुम्हाला ओव्हर दिली जाईल. 12 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. मात्र मागच्या सीझनचा विचार केला तर चांगली गोलंदाजी देखील केली होती. आदेश शेवटच्या दिवशी नव्हता उपस्थित, त्यामुळे पाहायला गेलं तर सायना त्यांच्यावरती जिम्मेदारी होती. इथे देखील आपण पाहतोय ड्राईव्ह करायचा प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून, मिस्टेक आणि बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4, येतोय चौकार. कामगिरी पाहायला मिळत होते आणि निलेश दादांचे सुपुत्र अध्यक्ष हे देखील खुश आहेत. काका चांगली कामगिरी करतोय. इथे मिस्टॅम स्ट्रोक आदेश पाहायला मिळतील, चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. मला आठवतंय ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस KPL सीझन क्रमांक पहिलं होतं, निलेश दादांनी त्यावेळेस आम्हाला बोलवलं होतं. पहिल्यांदा सुरुवात झाली होती त्यावेळेस पाहायला गेलं आदेश होते, त्यानंतर पवन होते, कार्तिक होते. सर्वांची मेहनत तेव्हापासून होती. या KPL मध्ये एक छोटंसं रोपटं लावण्यात आलं होतं. आज त्याचं वटवृक्ष झाल्यासारखं पाहायला मिळतोय. एक गाव एक लीग फॉर्मॅट मधली सर्वात चांगली जर कुठली क्रीडा स्पर्धा असेल तर त्यामध्ये अग्रनामांकित स्पर्धा, त्यामध्ये जर नाव घेलं KPL तर वावगं ठरणार नाही. चांगली कामगिरी सातत्याने ह्या गावाची आपल्याला पाहायला मिळते. कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये देखील इथे आपण पाहतोय शरीरापासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न चेंडू आणि वेगळी शैली पाहायला मिळते. शैली आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. कांबा गावाचं नाव फक्त आणि फक्त कल्याण डोंबिवली पुरतं मर्यादित न ठेवता भारताच्या बाहेर देखील ज्यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळते, हिरा सर, दीपक दादांच्या माध्यमातून शुभमच्या साठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीमची टोटल 33 या आकड्यावरती आहे. 33 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत, मात्र बॉल सीमा पार. सिक्सर. आणि आकाश, दो भाई दोनो तबाई, दोन्ही फलंदाज भाऊ आहेत आणि जर पाहायला गेलं तर चांगली कामगिरी तर पाहायला मिळतीयच. इथे देखील आपण पाहतोय मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वतः एसटी रक्षक चेंडू पर्यंत जाईल तोपर्यंत कंप्लीट होती. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती आहेत. सायनाथ ठाकरे पळत येत आहेत. बॉलिंग मिळणार नाही असं वाटतंय की मिळेल, हे पाहणं महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळतोय. विकासने 3 विकेट घेतल्या होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी टाकली होती आणि त्यालाच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्रचारित केलं जात आहे. पहिल्या इनिंग मध्ये 42 धावा, त्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती असा विकास आपण पाहतोय. स्वतःच्या आणि इंडिव्हिज्युअल ऑलराऊंडर प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालंय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. 41 या आकड्यावरती 33 धावांची गरज. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे एका बाजूला CR11 असेल, दुसऱ्या बाजूला इथे आपण पाहतोय कॅच होऊ शकली असती, मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा. सिक्सर.
स्वतःच्या इंडिव्हिज्युअल खात्यामध्ये आतापर्यंत विकास यांनी घेतलेले आहेत. 5 कंप्लीट केलं जाईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. बिग बॅश मध्ये असतं तर 50,000 मिळू शकले असते. दीपक दादांच्या माध्यमातून संजूच्या प्रत्येक षटकाराला 500 होते, मात्र इथे 5 कंप्लीट होतोय. 5 विकेट इंडिव्हिज्युअल विकास यांनी घेतल्यात. एकदा गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. म्हटलं जातं ना, सिकंदर आला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. सुरुवातीला बॅटिंग चांगली केली, 42 धावा, आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 5 कंप्लीट केलं जात आहे. अजूनही विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील गोलंदाज आहे. अफलातून गोलंदाजी, एकतर्फी वर्चस्व या खेळाडूचा आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. खूप सारी मेहनत केली होती या क्रीडा स्पर्धेसाठी 2 महिन्यापासून. इथे देखील आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळेल फिल्डर होते. थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट होती फक्त आणि फक्त. आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक पाहायला मिळेल. एका चेंडूचं के शिल्लक आहे. सायनाथ ठाकरे चेहऱ्यावरती स्मित असे, मात्र गोलंदाजी मिळाली नाही. थोडस दुःख देखील असेल. हसतोय मात्र मनामध्ये दुःख असेल. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉल येईल. 49 धावा, धावा फलकावरती येत. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक पाहायला मिळेल. 42 धावा, 5 विकेट. इथे फटका चांगला आहे. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार येतोय, मात्र म्हणावं लागेल वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर येतोय सिक्सर. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय. चलो शिर्डी 11 कांबा संघाने. वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक. आपण देणार आहोत लायन्स 11 संघाला मॅन ऑफ द मॅच दिशेला वळतोय. विदाउट एनी डाऊट ज्यांनी बॅटिंग करत असताना 42 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 5 घेतलं, असा ज्याची कामगिरी नेहमी होते झकास, असा खेळाडू विकास आपल्याला